जय हिंद मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव जरूर फॉर अकॅडमी. तर मित्रांनो, जो काही मराठा आरक्षणचा मुद्दा होता, तो मुद्दा सध्या संपुष्टात आला असं म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही मित्रांनो. कारण मराठा आरक्षण भेटल्यानंतरच जे काही सरकारी नोकरी किंवा सरकारी GR किंवा जाहिराती, या जाहिराती मराठा आरक्षणचा मुद्दा सॉल्व्ह झाल्यानंतरच जाहिरात पडणार होती. ही एकंदरीत आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं आणि तोच मुद्दा आज क्लिअर झालेला आहे. मग आता या पुढे पोलीस भरती निघू शकते का नाही, तर 100% पोलीस भरती पुढच्या महिन्यामध्येच एक कमीत कमी जाहिरात तरी निघू शकते आणि फॉर्म भरायला सुरुवात होऊ शकते. कारण एप्रिल महिन्यामध्ये लोकसभेचं इलेक्शन आहे आणि त्यामध्ये त्याच्या अगोदरच 1 महिना ही आचारसंहिता लागत असते. म्हणजे मार्चमध्ये आचारसंहिता लागेल, तर त्याच्या अगोदर त्यांच्याकडे शिल्लक जो महिना राहिलेला आहे तो म्हणजे फेब्रुवारी महिना शिल्लक राहिलेला आहे. आणि फेब्रुवारी महिन्यामध्येच पोलीस भरती, जे काही मागील मुलं पोलीस भरती झालेले आहेत त्या मुलांचं एकंदरीत 12 फेब्रुवारी रोजी दीक्षांत शुभारंभ, म्हणजे त्यांची पासिंग आउट आहे असं एकंदरीत समजलेलं आहे. तर त्याच्यानंतर जी पुढची तारीख येते ती 17 तारीख. तर 17 तारखेला जाहिरात पडण्याची दाट शक्यता आहे 17 तारखेला. तर एकंदरीत असं समजलेलं आहे आपल्याला. तर आता मुलं म्हणतील मागील व्हिडिओ तुम्ही बघितला 12 जानेवारी, म्हणजे जानेवारी सांगितलं, परंतु मित्रांनो त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा होता तो आरक्षणचा मुद्दा होता आणि कुठलीही जाहिरात टाकू नये असं त्यांच्या मनोज जरांगे पाटीलने सुद्धा म्हटलं होतं. टाकलं तर मनोज जरांगे हे पण सांगितलं होतं की तुमचं जे काही जागा आहेत ते मराठ्यांच्या जागा काढूनच तुम्ही भरती काढू शकता आणि GR तुम्ही काढू शकता. तर असं एकंदरीत मनोज जरांगे साहेबांनी सांगितलं होतं. त्या कारणानेच ही पोलीस भरती जाहिरात तटली होती असं एकंदरीत आपल्याला समजलेलं आहे. तर जी काय आता पोलीस भरती आहे ती 17 फेब्रुवारी रोजी, लक्षात ठेवा, 17 फेब्रुवारीच्या नंतर नाही किंवा त्याच्या 1-2 दिवस अगोदर ही पोलीस भरतीची जाहिरात मित्रांनो पडू शकते. तर महत्वाचा मुद्दा म्हणजे आता सध्या काही मुलं वयवाढीचा मुद्दा घेऊन आलेले आहेत. तर वयवाढ ही भेटणार आहे, परंतु त्याला तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. जसं की मनोज जरांगे साहेबांनी संघर्ष करून मराठा आरक्षण मिळवलं, तसं एकंदरीत तुम्हाला सुद्धा बरेच निवेदने त्या जिल्हाधिकारी ऑफिसला, आमदारांना, खासदारांना द्यावं लागेल आणि लोकप्रतिनिधींना सुद्धा तुमच्या शहरातील द्यावं लागेल. त्याच्यावर तरच सरकारचे डोळे ही 100% होणार आहेत. नाहीतर फडणवीस साहेब कुठलाही मुद्दा घेत नाहीत. आणि तुम्हाला माहितीच असेल, परवा अर्थमंत्री आपले अजित पवार साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की माझ्याकडली फाईल पोलीस भरतीवरती सही झालेली आहे, फक्त मुख्यमंत्र्यांची सही त्याच्यावरती राहिलेली आहे. तर तो सुद्धा मुद्दा अजित पवारांनी सांगितलेला आहे. महत्वाचं म्हणजे पोलीस भरतीमध्ये कधीही कुठला भरती काढायची असेल तर त्याला अर्थ मंत्रालयाची मंजुरीही भेटली तरच पुढं ती फाईल ढकलली जाते आणि भरती निघत असते. तर अजित पवारांनी परवा सांगितलेलं आहे की त्या फाईलवरती सही झालेली आहे, फक्त मुख्यमंत्र्यांची सही जर झाली तर तो कॅबिनेटला जाईल आणि तो कॅबिनेट मंत्री, म्हणजेच कॅबिनेटला तो ठराव पास होईल. म्हणजेच 100% पोलीस भरती ही या फेब्रुवारी महिन्यामध्ये जाहिरात पडू शकते असं एकंदरीत आपल्याला कळलेलं आहे. तर महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण मागील पेपरमध्ये बघितलंच असेल मुंबईच्या पोलीस भरतीमध्ये, तर त्यामध्ये पोलीस भरतीमध्ये सर्व प्रश्न माध्यमिक पुस्तकातील आले होते. तर त्या पुस्तकामध्ये जे काही स्वाध्याय असतो तर त्या स्वाध्यायामधले आहे तसे प्रश्न आपल्या मुंबई पोलीस भरतीमध्ये पडले. तर आपण एक उपक्रम म्हणजे चालू करणार आहोत. जेवढे जे काही JK चे प्रश्न आहेत माध्यमिकचे पाठ्यपुस्तकाचे पाठीमागील स्वाध्याय, तर ते आपण घेऊन लाईव्हला प्रश्न घेणार आहोत, जेणेकरून आपलाही त्यामध्ये सराव होईल. आणि अशी जर प्रश्न आले तर हा कुठला प्रश्न अशी दुअवस्था पेपरला बसल्यानंतर होणार नाही. तर हे एक आपण चालू करणार आहोत. तर चालू करायचं का नाही ते तुम्ही नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तोही उपक्रम लाईव्हच होणार आहे. तर महत्वाचं म्हणजे हा आपण उपक्रम राबवणार आहोत. तर तुम्हाला कसं वाटतंय, काय वाटतं ते आपल्या
कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्या पोलीस भरती रिलेटेड आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतात. आपली ही जी काही माहिती असते ती योग्य आणि मार्गदर्शक आणि व्यवस्थित असते. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच परत एकदा लाईक, कमेंट आणि शेअर करायला मात्र विसरू नका. जय हिंद.